तेव्हा मित्रांनो आम्ही आलो आहे सप्तशृंगी गडावरती. गावाकडे आल्यावरती आम्ही हमखास प्रत्येक वेळेस आम्ही सप्तशृंगी गडावर येत असतो दर्शनाला. बघा हा माझा एकदम लहानपणीचा मित्र आहे. चला बघा सगळे पायऱ्या सगळं मोकळे आहे. चला गर्दी काहीच नाही मित्रांनो, बघू शकता. हा बाय लोक आता दर्शन करून चालले. गडावरती येण्याचा आनंदच खूप आहे. आणि बघा आम्ही गाभाऱ्याजवळ आलेले, गर्दी काहीच नाही आहे. बघू शकता मित्रांनो, खूप छान. हे बघा मित्रांनो दर्शन. सप्तशृंगी माते की जय. अशा प्रकारे मोठी घोषणा दिलेली आहे. सगळे लोक बघतात ते, सगळे लाईन इथे बघा, बारी लाईन लागलेली आहे. मित्र पण आहे मित्र म्हणतो आता किती वेळ लागेल, होईल थोडं डिस्टन्स कमी तरी. खूप छान. कोणी पण महाराष्ट्रातून समजा आमचा व्हिडिओ बघत असेल तर आतुरतेने एकदा सप्तशृंगी गडावरती कृपा करून या, दर्शन घ्या आईचं. हे सगळं आता नवीन केलेलं आहे मग काम चालू आहे. आता ये ना सगळं मंडप केलंय ना यो सगळा चांदीचा, त्याच्यामुळे तो डोंगर दिसते आणि मोठी वाटत नाही, ते छोटी दिसते. पहिला ओपन होतं नुसतं डोंगरावर. हा मग पूर्ण दगड आहे तो. आज 30 वर्ष अगोदर ओपन होता ह्याच्यामुळे ती छोटी. फायनली मित्रांनो आम्ही गावदेवीच्या गावाला पोहोचलेलो आहे. बघा फायनली आपलं दर्शन झालंय चांगलं पद्धतीने. गर्दी कमी होती त्याच्यामुळे दर्शन झालंय, छान वाटतं. आता गर्दी वाढत चालली नाही का, आपण बरोबर टायमिंग आलो. बघा मित्रांनो पायऱ्यावरून खाली उतरलो आहे. आता बघा काही घ्यायचं असेल समजा, खूप छान छान स्टॉल लागलेले आहेत. आता वाजलेत 7:30-8 वाजलेत. खूप छान आहे. देवाईचे फोटो पण आहेत. मित्रांनो बघा आले तर कधीतरी रोपवेने जावा. रोपवे मस्त बघा. सप्तशृंगी गडाचा नजारा बघा मित्रांनो, खूप छान आहे. सप्तशृंगी गडाचं हे डोंगर आहे, मंदिर पण छान केलेलं आहे त्यांनी. हे रोपवे बघा.